नमस्कार, कसे आहात सर्वजण? तर तुमच्या इकडे पण उन्हाळा भरपूर असेल, आमच्या इकडे तर आहेच. तर उन्हाळ्यात आपण कैरीच्या रेसिपी भरपूर करतो. तर उन्हाळ्यात कैरीची रेसिपी होणार नाही असं तर नाहीच. त्याच्यामुळे आज मी बनवलं होतं कैरीचा मुरंबा. अ, गुळापासून बनवला होता. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी प्रज्ञा, फ्रॅडीज कोझी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर सर्वात पहिले चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर तुम्ही पाहिलं असेल की कैरी मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे. नंतर ती किचन टॉवेलनी स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहे. तर कैरी ही मुरंबा बनवण्यासाठी जास्त आंबट नसावी. आता याची सालं काढून घेते. त्यानंतर आपण ही कैरी खिसणीने खिसून घ्यायची आहे. इथे मी दाखवते तसं मोठा खिस पडेल अशी खिसणी हवी. कारण खिस हा जर जाडसर पडला तर गुळांबा खूप छान लागतो, चविष्ट बनतो पण. तर आता इथे दोन्ही कैऱ्या मी खिसून घेते खिसणीने. तर आता इथे 1 बाउल एवढा खिस झालेला आहे कैरीचा. हा जाडसर असा खिस झालेला आहे. तर याच्यासोबत 1 बाउल जर खिस असेल तर 1 बाउल इथे गूळ वापरणार आहोत आपण. त्यानंतर गॅसची फ्लेम चालू करून इथं मी कढई ठेवते. त्यानंतर यामध्ये कैरीचा खिस घालून घ्यायचा आहे आणि चिरलेला 1 बाउल गूळ घालायचा आहे. गूळ घालून घेतोय आपण. यानंतर 1 दालचिनीचा तुकडा घालायचा आहे. यानंतर 4 ते 5 वेलदोडे आपण सोलून घालणार आहोत. तुमच्याकडे पावडर असेल तर पावडर पण तुम्ही वापरू शकता. तर हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ आणि कैरी सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे गॅसची फ्लेम मी एकदम कमी ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही. मंद गॅसवरती आपण हे पूर्ण छान मिश्रण असं शिजून देणार आहोत. गूळ पूर्ण वितळल्यानंतर मी यात 2 ते 3 लवंगा घातलेल्या आहेत. हे सर्व ऑप्शन आहेत, नाही घातलं तरी चालेल. आता इथे आपण हे चांगलं मिश्रण शिजून देणार आहोत. इथे गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे. याच्यावरती झाकण झाकून अजिबात शिजवायचं नाही. जर मुरंबा वर्षभर टिकवायचा असेल तर झाकण अजिबात झाकायचं नाही. 5 मिनिटानंतर हे मिश्रण थोडंसं आटून येईल. तर 5 मिनिटानंतर ह्या मिश्रणाचा थोडासा कलर पण चेंज होईल. तर बघताय तुम्ही मिश्रणाचा कलर चेंज होतोय. लालसर रंगावरती हा कलर येतोय. तर इथे आपण आता मिश्रणाचा पाक चेक करणार आहोत. हा एकतारी यायला हवा आहे, तरच आपला मुरंबा हा रसरशीत होईल. जर पाक पुढे गेला असेल तर हा मुरंबाला साखर धरल्यासारखं होतं. त्याच्यामुळं एकतारी पाक झाला की लगेच आपण गॅस बंद करणार आहोत. इथे आपला मुरंबा तयार झालेला आहे. तो पूर्ण थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. आता हा मुरंबा पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका ग्लासच्या जारमध्ये भरायचा आहे. ग्लासचा जार पण आतून स्वच्छ कोरडा असा हवा, पाण्याचा बिलकुलही थेंब नसावा त्यामध्ये. तर हा मुरंबा वर्षभर टिकतो. आणि इथे आपण जी कढई वापरतो ती नॉनस्टिकची असावी किंवा साधी कढई असेल तर चालेल. लोखंडाची कढई बिलकुल वापरायची नाही. तर तयार आहे आपला मुरंबा. लहान मुलांना तुम्ही चपाती किंवा पोळीसोबत देऊ शकता. आजकाल मार्केटमध्ये चॉकलेट स्प्रेड्स, जाम्स वगैरे भरपूर येत आहे. तर त्यापेक्षा आपण घरच्या घरी बनवलेला असं पौष्टिक मुरंबा चपातीसोबत मुलांना देऊ शकतो. तर मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.